घोंगडे वस्ती परिसरामध्ये भर पावसात सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या। घोंगडे वस्ती परिसरात अतिक्रमणामधून महापालिकेने सर्व घरं पाडली। गेल्या 15 दिवसांपासून येथील नागरिकांचे हाल होत आहेत। त्यांना आपला प्रपंच रस्त्यावर चालवावा लागत आहे। बाजूलाच लेंडकी नाला, सार्वजनिक शौचालय आणि कचरा कुंडी आहे। त्यामुळे लहान मुलं आणि वृद्धांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। नागरिकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पर्यायी जागा पालिका आयुक्तांनी उपलब्ध करून देऊन त्यांची त्वरित राहण्याची सोय करावी अशी मागणी विश्वभूषण कांबळे यांनी प्रत्यक्ष आयुक्तांना भेटून केली असता आयुक्तांनी उडवाउडवीची उत्तर दिली। दरम्यान विश्वभूषण कांबळे यांनी या परिसराला भेट देऊन समस्यांची पाहणी केली। आपण आलो घोंगडे वस्ती या ठिकाणी बघत आहे तुम्ही सगळे महिला पुरुष असं एका छताखाली थांबलेले आहेत। त्यांचे लहान लहान लेकरं या ठिकाणी लेंडकी बाजूलाच आहे। आयुक्त साहेबांना एवढी पण जाणीव नाही की त्याने कुठलाही लक्ष देणं त्यांच्याकडे। आणि आता सध्याची परिस्थिती जर पाहताय, सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे। दिवस पहिल्यासारखे राहिलेले नाहीत। कोरोना काळामध्ये घर भाड्याने मिळले नाहीत। कोण कुणाच्या घर जरी रिकामी जरी असले तर बंद कुलूप लावून ठेवायला लागल्यात, पण कोण कुणाला संसर्ग रोग लावून घेण्याचं काम करी नाही। या ठिकाणी लहान लहान मुलं आहेत, त्यांना आठवडा झाला त्यांनी आजारी पडल्यात, त्यांना ताप सर्दी खोकला आलेला आहे। जर या लहान मुलांचे जर जीव गेले तर याला आयुक्त साहेब तुम्ही स्वतः जबाबदार असाल। बघा साहेब, आता सध्याला तर आम्ही पावसात उभारलो। आमचं काय तर तुम्ही एक निर्णय घ्या। आयुक्त साहेबाला आमची विनंती आहे। बघा आमचे लहान लहान बाळ आहे, बाजूला संडास आहे, इकडे लेंडकी आहे, काय चौकड आमचं नुकसान झालंय। आम्हाला तर राहायला जागा नाही। आम्ही कुठं झोपाव, कुठं स्वयंपाक करावं, कुठं जेवाव, काय तर तुम्ही आम्ही समजेल म्हणून आमचा निर्णय घ्या। गरीबाचं पुण्य तुम्ही वाटून घ्या। असं झालं तर कसं व्हायचं? तुम्ही समजेजण असं बघत बसत तर फक्त हा म्हणले, समजेजण गप बसले, कसं व्हायचं साहेब? आमचं हमारी हालत तुमको अच्छा लग रहा है क्या देखने के तरह से है? तकलीफ में मरने लगे, बारिश में भीग रहे, बीमार पेशेंट आए हमें। हमारे पास ना खाने को है, ना दवाई को पैसे है, ना हमको रहने घर है। तुम ऐसा रह सकते क्या ऐसी जगह में? देखो वाला रहो, दिखाओ हमको। तुम्हारे बाल बच्चे, जोरू बच्चे तुम लेको आराम से है क्या नहीं तुम्हारे घर में? नहीं, तुमको हमारी हालत नहीं देखेंगे तो आप हमको लेंडकी में तो फेंक को छोड़ो बोते से पानी में। एक बार तुम्हारी किरकिरी जाती, तुमको पूछने लगा, दूसरी बार कौन आते भी नहीं है। छोटे छोटे बच्चे हमारे भाव बच्चे रोड पर लेके बैठे हमें यहाँ। कहाँ रहने का बोलो? शर्म मान लगी हम ना, कभी हमें बाहर नहीं फिरने वाले।